राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था म्हणजे स्पॅक्स संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या काही राज्यामधील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहे त्यांच्या नोंदणीसाठीचे नवीन निकष जे आहेत ते जाहीर करण्यात आले आहेत। आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याच्या सहकार धोरण संदर्भातल्या उच्च अधिकार समितीचे सदस्य विवेक जुगादेजी आहेत। विवेकजी, काय नवीन निकष आहे आणि याचे परिणाम ग्रामीण भागातील सहकारी पतपुरवठाबद्दल काय होणार आहेत? साधारणतः आपल्याला माहिती असेल की 2021 मध्ये आपल्या देशामध्ये सहकाराचं केंद्रावर एक स्वतंत्र मंत्रालय झालं आणि पहिले सहकार मंत्री म्हणून माननीय अमित शाह साहेबांनी याची सूत्र स्वीकारली आणि त्यांनी पहिली अशी घोषणा दिली की आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ करायची असेल तर सहकाराच्या माध्यमातून आपल्याला ते सुदृढ करता येईल आणि त्याच्याकरता पॅक्स, विविध कार्यकारी सहकारी संस्था आपण ज्याला म्हणतो, हा पॅक्स एक महत्त्वाचा घटक राहील। आणि तेव्हापासून त्यांनी एक नारा असा दिला की प्रत्येक गावामध्ये एक पॅक्स असली पाहिजे। आणि आपण 2021 पासून तर आत्तापर्यंतचा सगळा केंद्राचा अर्थसंकल्प बघितला तर आपल्याला लक्षात असेल की केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्ती बजेट हे त्यांनी पॅक्स करता अलॉट केलं। साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी या सगळ्या पॅक्स संगणकीकृत कराव्या सेंट्रली, असा एक महत्त्वाचा आणि चांगला निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून कामसुद्धा सुरू आहे। अलीकडच्या काळामध्ये केंद्र शासनाने असं सांगितलं की साधारणतः प्रत्येक गावामध्ये एक पॅक्स असली पाहिजे आणि ज्या पॅक्स मूर्छित अवस्थेमध्ये आहे किंवा ज्या केवळ कागदोपत्री आहे अशा पॅक्स बंद करून त्या ठिकाणी नवीन स्थापन केल्या पाहिजे। साधारणतः एक 1.5-2 वर्षापासून ही सगळी प्रोसेस सुरू आहे। आत्ता मात्र राज्य शासनाने मागच्या आठवड्यामध्ये एक नवीन आदेश काढला आणि तो नवीन आदेश काढून त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही आता नवीन पॅक्स स्थापन करण्याला परवानगी देणार आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक पॅक्स असली पाहिजे आणि ज्या पॅक्स केवळ कागदोपत्री आहे किंवा ज्या बंद आहे किंवा ज्या तोट्यामध्ये आहे त्याचं विलिनीकरण आपल्याला ताबडतोब करायचं आणि तिथे नवीन पॅक्सला आपल्याला संधी द्यायची आहे। अशा पद्धतीचा तो GR आत्ता लागू झाला आहे। ज्या प्रत्येक गावामध्ये एक प्राथमिक पतपुरवठा कृषी पतपुरवठा संस्था म्हणजे पॅक्स असायला हवी असा जो निकष महाराष्ट्र सरकारचा आहे, तर ज्या गावांमध्ये नाही आहे पॅक्स त्या ठिकाणी नव्याने स्थापन केली जाईल। मात्र ज्या ठिकाणी आहे ती खरोखर कार्यरत आहे की नाही, त्याची आर्थिक स्थिती आहे ती तपासली जाईल का आणि ही प्रोसेस कोण करेल? साधारणतः या महाराष्ट्रामध्ये आत्ता जे काही परिपत्रक आलं आहे त्याच्या अनुसार सगळ्या निबंधकांना, म्हणजे जे जिल्हा उपनिबंधक असतात किंवा त्या तालुक्याचे AR असतात, त्यांना असं शासनाने म्हटलं आहे की तुम्ही या सगळ्या पॅक्सची सध्या माहिती घ्या, या पॅक्सची काय स्थिती आहे ती घ्या आणि जेव्हा त्यांच्या असं लक्षात येईल की काही पॅक्स ऑडिट झालं नाही, काही पॅक्स केवळ कागदोपत्री आहे, काही पॅक्स केवळ निवडणुकीपुरती मर्यादित आहे, तर अशा पॅक्सवर ताबडतोब आता कारवाई होणार आहे आणि त्या ठिकाणी नवीन पॅक्स स्थापन करण्याकरता किंवा जुन्या चांगल्या पॅक्सचं त्याच्यामध्ये विलिनीकरण करण्याकरता ही प्रोसेस आता ही सुरू होणार आहे या ठिकाणून। याचं कारण असं आहे की नाबार्डचा मोठा फंड येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे। आपल्याला माहिती आहे की त्रिस्तरीय योजना असल्यामुळे इकडे नाबार्ड, राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पॅक्स असा तो निधी येतो आणि खरंच पॅक्स हा ग्रामीण क्षेत्राचा आत्मा आहे। शेतकऱ्यांना कोणती आर्थिक मदत होत असेल त्यांना शेती करता ती पॅक्सच्या माध्यमातून होते। त्याच्यामुळे या पॅक्स सक्षम करण्याकरता आता एक पाऊल पुढे महाराष्ट्र शासनाने टाकलेला आहे। साधारणतः महाराष्ट्र शासनाचा आता सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। ज्या पद्धतीने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी सगळ्यांना सांगितलं आहे की आपली अर्थव्यवस्था ही सहकार क्षेत्रावर आधारित आहे, निगडीत आहे, त्याच्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याच्यात पुढाकार घेऊन आता नवनवीन अशा काही गोष्टी या सहकार क्षेत्रात आणण्याकरता प्रयत्न करतात आहे। महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर महाराष्ट्रातील सहकारी बँकांवर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा वर्चस्व जास्त राहिलेला आहे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी सत्ता आहे किंवा नियंत्रण आहे तो प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था म्हणजे स्पॅक्सच्या माध्यमातून होते, कारण ते त्याचे मतदार असतात। तर एका प्रकारे नवीन निकष नोंदणीचे लागू करून असं म्हणता येईल का की सहकार क्षेत्रामध्येही जे मतदार आहे किंवा जी मतदार यादी आहे त्याचं शुद्धीकरण करण्याची एक प्रोसेस सुरू करण्यात आली आहे? साधारणतः मी ज्या संघटनेत काम करतो ती काही राजकीय संघटना नाही, परंतु प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातनं त्या निर्णयाकडे बघतात। पण हे तुमचं म्हणणं अतिशय अगदी योग्य आणि बरोबरही आहे, कारण की आपण संपूर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा राज्य सहकारी बँकेचा इतिहास बघितला
तर आत्तापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच या बँका चालल्या. कशा चालल्या याच्यात खोलात आपण जाणार नाही, कारण काही चांगल्यासुद्धा चालल्या आणि काहींची काय स्थिती आहे हे आपल्याला माहिती आहे. आज 11 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या बंद पडलेल्या आहेत. परंतु हे करत असताना मात्र गोष्ट ही आपण निश्चित ध्यानात ठेवली पाहिजे की याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून न बघता याच्यात सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आपण बघावं. खरंच आपल्या शेतकऱ्यांची स्थिती जी दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे, विदर्भामध्ये शेतकऱ्यांची स्थिती तर अजूनच दयनीय आहे. आज आत्महत्याग्रस्त विदर्भ म्हणून सगळीकडे ओळखला जातो. हे सगळं आपल्याला नाहीसं करायचं असेल तर वर्षानुवर्ष चालत आलेली ही जी परंपरा आहे ही आपल्याला कुठेतरी खंडित करावी लागेल आणि खरंच त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता आपल्याला पॅक सक्षम करावं लागतील. तुमचा दुसरा प्रश्न अतिशय योग्य आहे की खरं पाहिलं तर या पॅक्सचा उपयोग हा निवडणुकीकरता होतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मॅक्झिमम जे व्होटर्स असतात हे सगळे पॅक्सचे मतदार असतात. त्याच्यामुळे यांच्या माध्यमातूनच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्ता ही काबीज केली जाते. परंतु मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टीतनं आपण दूर जाऊन जे चांगले लोक आहेत, जे चांगलं काम करणारे लोक आहेत, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरतेने उभं राहिलं पाहिजे आणि या नवीन निर्णयाचा सामान्य शेतकऱ्यांना पॅक्सच्या माध्यमातून आणि त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून उपयोग झाला पाहिजे असं आमचं अगदी स्पष्ट मत आहे. महाराष्ट्रात ही प्रक्रिया पूर्ण केव्हापर्यंत होईल? प्रत्येक गावात एक पॅक्स आणि प्रत्येक गावात एकच पॅक्स, ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती केव्हापर्यंत पूर्ण होणार आहे? साधारणतः आता ही माहिती मागवणं सुरू झालं आहे. एक 30 जून 2026पर्यंत ही सगळी माहिती ही कलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तो डेटा पूर्ण राज्य शासनाजवळ आला की मग आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती गावं आहेत आणि किती गावांमध्ये पॅक्स आहेत, किती गावांमध्ये पॅक्स नाहीत, किंवा किती गावांमधल्या पॅक्स या केवळ कागदोपत्री आहे किंवा किती गावांमधल्या पॅक्स या तोट्यात आहे, याचा एकंदरीत डेटा तयार झाला की त्याच्यानंतर ज्या गावामध्ये पॅक्स नाही तिथे नवीन पॅक्स स्थापन करण्याची प्रक्रिया ही सुकर होणार आणि सुरळीत होणार आहे. तर प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था ज्या असतात ते गाव पातळीवर शेतकऱ्यांशी निगडीत असतात आणि त्याच्यामध्ये शुद्धीकरणाची एक मोठी मोहीम जी आहे ती राज्य सरकारने सुरू केलेली आहे. नक्कीच त्याच्यामागे काही राजकीय हेतूही आहेत हे नाकारता येणार नाही. मात्र ग्रामीण पतपुरवठा मजबूत आणि पारदर्शक करायचा असेल तर प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जे आहेत त्यांच्या कामामध्ये पारदर्शकता आणणं आवश्यक आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारने त्या संदर्भातली मोहीम आता हाती घेतली आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.